सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। राम श्याम शोध दरोडेखोरांचा हे पुस्तक सवलतीच्या किमतीमध्ये प्रवेशद्वारावरती विक्रीसाठी आहे। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। आचार्य यात्रे यांच्या 57व्या स्मृती दिनानिमित्त आचार्य यात्रे पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय राजेशजी लाखे साहेब, पुणे जिल्हा प्रमुख साहित्य परिषद पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून आले, त्यांचं मी दोन्ही संस्थांच्या वतीने आभार मानतो। त्यांना आपण आचार्य यात्रे साहित्य पुरस्कार प्रदान केला ते श्री सुरेशजी खोपडे साहेब, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई, यांचेही मी आमचा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आभार मानतो। त्याचबरोबर आचार्य यात्रे कलाकार पुरस्कार श्री योगेश सोमन यांना देऊन आपण सन्मानित केलेला आहे। आपलंही दोन्ही संस्थांच्या वतीने मी आभार मानतो। माननीय प्रवीणजी जगताप, उपसभापती पुरंदर पंचायत समिती, लक्ष्मणदादा चव्हाण, वामनदादा जगताप, रामगुरुजी खेडेकर, अण्णासाहेब घाटे, शामरावजी महाजन, नंदुकाका जगताप, प्राचार्य गवाल सर, प्राचार्य डॉक्टर जगताप सर, दिलीपराव गिरणे, मदननाना चव्हाण, ज्येष्ठ कवी हनुमंत चांगुडे, त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार बंधू भाऊसाहेब गुरव, तरुण भारत, टी माने, प्रभात, ज्येष्ठ पत्रकार हेमंतजी ताकवले, रत्नानाना बोंगळे, दैनिक सकाळ, संभाजी मामुनी, सुनीलजी लोणकर, श्रीनंदकुमार सागर सर, संजयजी चव्हाण, ज्ञानेश्वर गिरणे, कवी अनिल कदम, आप्पासाहेब तावरे, तानाजी अहमद बोलते, गीताताई सुभागडे, प्राध्यापक जितेंद्रजी देवकर। काही वेळा परखड बोलत असतो। विजयरावांचा आणि माझा परिचय व्यक्तिशः हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीपासूनचा। त्यावेळेला विजयराव आमच्या पॅनलमधून निवडणूक लढवत होते आणि आम्ही सगळे हरलो होतो। म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की विजयराव हे इतके स्ट्रॉंग उमेदवार आहेत की ते 100% जिंकतील, पण तरी जिल्हा प्रतिनिधीच्या पदासाठी ते उभे असताना ते पराभूत झाले, कारण समोरचा पॅनल खूप स्ट्रॉंग होता। मी माझी भूमिका शेवटपर्यंत सोडलेली नव्हती। 10 वर्षानंतर ज्या वेळेला निवडणूक लागली, त्याही वेळेला 10 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत निवडून आलेले आणि 10 वर्ष एका आधी खोपडे साहेबांनी आत्ताच सांगितलं की प्रस्थापितांविरुद्ध किंवा व्यवस्थेविरुद्ध लढत राहिलं पाहिजे। त्याप्रमाणे 10 वर्ष माझ्या परीने मी व्यवस्थेविरुद्ध लढत होतो आणि या वेळेला मात्र विजयराव आमच्या बरोबर नव्हते। पण आनंद या गोष्टीचा आहे की सासवड मधल्याच अजीव सदस्यांनी भरघोस मतं आम्हाला त्यावेळेला दिली, अगदी स्पष्ट समजलं। त्यातले आमचे खंदे समर्थक सागर सर समोर बसलेले आणि बाकी आमचे काही हे समोर आहेत। पण त्याचा आणखी एक की जसं आपण नेहमी म्हणतो की वैचारिक मतभेद जरूर असावेत, मनभेद जरूर नसावेत। पहिलं सत्काराचं किंवा याचं आमंत्रण हे विजयरावांकडनं झालं आणि ते स्वीकारलंही, कारण मला हे खूप अतिशय चांगली मनोभूमिका वाटते दोन्हीकडून। अशा पद्धतीने आमंत्रित करणं ही सुद्धा, कारण आजही कदाचित माझ्या आणि विजयरावांचे मतभेद असू शकतील, ते साहित्याच्या किंवा वैचारिक भूमिकेतून असू शकतील, पण तरी तो विजय अतिशय आनंदाने आणि यांनी साजरा करण्याची ही त्यांची मनोभूमिका, ते ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत आणि ती आहे आणि ती नक्कीच अभिनंदनीय असं मला वाटतं। आणि त्यामुळे विजयरावांनी जो सन्मान आचार्य अत्र्यांच्या नावाने मला दिलेला आहे त्याचा अतिशय विनम्रतापूर्वक मी स्वीकार करतो, कारण ते नाव इतकं महत्वाचं आहे। म्हणजे तुम्हाला अगदी मोकळेपणे सांगतो की जेव्हा जेव्हा निराशेचे मग कधी एखादी आपल्या हातनं भूमिका गेली
अगदी साधं एखाद्या एकांकिका स्पर्धेमध्ये महाविद्यालयात असताना किंवा एक 15-20 वर्षापूर्वी स्पर्धेमध्ये आपली एकांकिका आपल्या संस्थेची पराभूत झाली, आपल्याला बक्षीस नाही मिळालं, त्या प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा निराशेचे ढग, अरे आपण लेखन करावं का, या क्षेत्रात काम करावं का, आपलं काही पुढं होणार आहे का, त्या प्रत्येक वेळेला जर मला कोणी सपोर्ट केला असेल साहित्य क्षेत्रामध्ये, तर ते मी कसा झालो या पुस्तकांनी किंवा तऱ्हेचे पाणी या अत्यंत विस्तृत 6 खंडाच्या आत्मचरित्र जो आहे आचार्य अत्रे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा ज्यांनी हा कार्यक्रम केला, त्याचे सर्वा श्री विजयराव कोलते सर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्री दिलीप निरगुडे सर, संतोष काकडे सर, बंडूकाका जगताप, तानाजी कोलते, उपसभापती प्रवीण जगताप, शांताराम पोमण, माजी अध्यक्ष अण्णाभाऊ खाडे सर, अमेंद्र बालकुमारचे विजय जगताप, सुनील लोणकर, त्याचप्रमाणे भोंगळे सर, नंदकुमार सागर सर, बाळासाहेब मुळीक सर, दिलीप गिरणे सर, पुंडलिक मेमाने सर, सीताराम नरके सर, त्याचप्रमाणे ज्यांनी सूत्रबद्ध सांभाळले ते दीपक म्हस्के सर, आणि सर्व इतर, एखादं नाव राहून गेलं असेल, सर्व इतर सन्माननीय सदस्य आणि ज्येष्ठ बंधू भगिनी, आजचा जसं आता म्हटलं की ज्याप्रमाणे की महाराष्ट्र साहित्य परिषद विजयराव कोलते सर, जसं आता योगेशजी म्हणाले की विजयराव कोलते तेव्हा नव्हते, तेव्हा होते, आता नव्हते, पण मला असं वाटतं या सगळ्यांचा विचार मी जर केला तर विजयरावनी आता असण्यामध्ये मला जी काही मला सहकार्य केलं त्यामुळे मी आज सोमन सरांबरोबर आहे. तर हा एक योगायोग चालला आहे की आज काम करायला मिळत आहे. हे होत राहतं, या गोष्टी होत राहतात, निवडणुका येत राहतात, निवडणुका जात राहतात, पण मात्र जी लोक मिळतात ती चांगले जर लोक मिळाली, आणि मिळतातच, कारण काय की सगळ्याचा दृष्टिकोन आपला कसा असावा याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपला दृष्टिकोन चांगला असेल तर समोरचा माणूस चांगलाच दिसतो. कारण महाभारत जर बघितलं तर दुर्योधनाला सर्वच माणसं दुर्जन दिसत होती, तेच डोळे युधिष्ठिराला होते, त्याच सभेत युधिष्ठिराला एकही दुर्जन न दिसता सगळी माणसं सज्जन दिसत होती. हा दृष्टिकोनचा फायदा. तर अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम जो आहे, त्याप्रमाणे जो आज आहे तर त्यांचं मी दोघांचे अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की आचार्य अत्रे नावाच्या या महारथी म्हणा की झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा, तर या नावाने जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार नक्कीच एक वेगळा म्हणण्यापेक्षा एक सार्थ करणारा पुरस्कार आहे. आचार्य अत्रेबद्दल मला एकच असं वाटतं की आचार्य अत्रे म्हणत की आपलं जीवन प्रवाही असावं. प्रवाही असा म्हणजे जीवन जर प्रवाही असेल तर चालताना एखादा कुठेही त्याला प्रवाहाला कुठेही बांध न घालता जर प्रवाह गेला तर तो प्रवाह चालत जातो. आणि जर ते म्हणत की जर प्रवाह जर थांबला तर तिथे डबकं साचतं. म्हणून आयुष्यात डबकं साचायला नको, हा प्रवाह असावा. आणि हा प्रवाह 36 वर्षापासून विजयराव कोलते आजपर्यंत सांभाळत आहे. त्यानिमित्ताने हे हीच आनंदाची बाब आहे. 37वा हा पुरस्कार आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये एक सदोबा कान्होबा पाटील, तर बरोबर ना, तर सखा पाटील, तर हे त्यांच्यात विरोध करत होते आचार्य अत्रेंनी. पण त्यांचं दोघांचं काही जमत नव्हतं. पण ते नामदार होते, तर ते म्हणायचे यांना सखा पाटीलला ना लावून नासका पाटील.
तर अशा प्रकारे त्यांची हे चालायचं. पण एकदा बोलताना आचार्य ते काय म्हणाले बघा, की त्यांना त्यांच्याबद्दल काही म्हणजे हे वाटतच नव्हतं. थोडंसा मनात राग होता की हे संयुक्त महाराष्ट्राला विरोध करतात आहे. कारण त्यांनी एक वाक्य म्हटलेलं होतं की मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही. हे चुकीचं त्यांना ते पटत नव्हतं. तर त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं की 13 ऑगस्टला माझा जन्म झाला म्हणजे विनोदाचा जन्म झाला. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला म्हणजे भारताचा जन्म झाला. आणि 14 ऑगस्टला सखा पाटील तुमचा जन्म झाला. आणि दोन गोष्टी जर चांगल्या झाल्या तर एखादी गोष्ट वाईट होतेच. तर अशा प्रकारचा जो उच्च विनोद आहे हे विनोद सम्राट होते. त्यामुळे विनोद आहे जो कवी आहे. पण प्रत्येक कवीमध्ये हा बात असेलच असं नाही. पण ते कवी मूळचे हाडाचे कवी होते, ब्रह्मकार होते. पण त्यांचं क्षेत्र येते. आपण त्यांना अष्टपैलू म्हणायचं की नवपैलू म्हणायचं की दशपैलू, हा त्यांचा प्रत्येकाचा म्हणजे एक एक पैलू जर उलगडत गेले तर आपल्याला एक नवा पैलू जसं वाचाल तसं सापडतं. तर ह्यामध्ये ह्या प्रतिष्ठान आज जे आचार्य अत्रेंच्या नावाने होत आहे याचा मला तर आनंद आहे. आणि मला विजयरावांनी बोलवलं. खरं पाहिलं तर मगाशी सांगितलं विजयराव होते नव्हते, एकदा ते माझ्याबरोबर ते होता. अनेक गोष्टीमध्ये त्यांना आवड होती, जिज्ञासा होती. आणि मग काय करायचंय, मी आता 2री किंवा 3री मध्ये असेल, मोडगाव मधून ते सकाळ पेपर आणायचे. 12-1च्या दरम्यान मला ते समोर बसवायचे. बाहेर सगळी पोरं खेळतायत आणि मला मात्र बसून काय करायला सांगायचे, पेपर वाचायला सांगायचे. किती म्हणजे 2रीत असेल तर त्यावेळेस किती वय असेल, 7-8 वय, 8-9 वर्ष असेल. आणि ते देखील पहिल्या बातमीपासून शेवटच्या बातमीच्या हे जे असायचे सगळे खेळाची माहिती असायची, क्रीडा जगत. त्याच्यामुळं मग साहित्य, खेळ, अर्थकारण, शेती वगैरे हे विषय मला सगळे वाचावे लागायचे, बळजबरीनं वाचावे लागायचे. आणि पुन्हा आमचं ते अडाणी म्हातारे विचारायचं, अरे सुरबेस तो अमेरिकेचा अध्यक्ष इजिप्तला जाणार होता, त्याचं काय झालं रे, बघ जरा बातमीमध्ये. शेती करणारा माणूस हे विचारायचा. आणि मग ज्या वेळेला मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसायचं ठरवलं, त्याचा पेपर आणला जनरल नॉलेजचा, त्यावेळेला लक्षात आलं की त्या पेपर मधील 80% उत्तर मला येत होती. त्याचं कारण असं की सगळे लेखकाबद्दल माहिती, त्याची पुस्तकं. आणि मग इतकं डोक्यात गेलं की सोमनजी मी सांगतो की पोलीस असून सुद्धा मराठीतले सगळे साहित्यिक मी अभ्यासलेले आहे, सगळे साहित्यिक वाचलेले आहेत. आणि मग पुन्हा मग लिहायची ही खुबी किंवा हे डोक्यात कसं शिरलं, तर त्याचं कारण असं झालं की पनवेलला माझी पहिली पोस्टिंग झाली, DYSP. तिथं 2 दरोडेखोर फरारी होते. आम्ही तरुण पाहिलं तर 22 वर्ष फरारी आहेत, 2 जिल्ह्यांना पाहिजे आहेत. आणि मला आश्चर्य वाटलं की 5,000 बंदुका, 50,000 पोलीस 2 जिल्ह्यामध्ये आणि 2 माणसं सापडू शकत नाही. आम्ही छापा घातला, हे सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 2 ग्रुप तयार केले, पार्ट्या साध्या वेशामध्ये. एकाचा प्रमुख मी, दुसऱ्याचा प्रमुख भंगाळे. आणि जंगलामध्ये गेलो आणि धडाधड त्या जंगलामध्ये आवाज सुरू झाला, फायरिंग सुरू झालं. एका झोपडीतून आमच्या पार्टीवर फायरिंग सुरू झाल्याबरोबर आम्ही आणि माझ्याबरोबर SRPचे लोक होते, आम्ही फायरिंग सुरू केलं. दुपारची वेळ, प्रचंड ऊन आणि मी पांढरा सदरा घातलेला होता.
मी खाली इथं मुंगी चावल्यासारखं काहीतरी झालं. मी जर खाली वाकून पाहिलं तर तिथं भोग पडलेलं होतं आणि त्यातून रक्त येत होतं. काय झालं असेल? गोळी लागली. मला बंदुकीची गोळी लागली होती. फायरिंग चालू. त्याच वेळेला आमचे इन्स्पेक्टर भंगाळे दुसऱ्या पार्टीचे मोठ्याने ओरडायला लागले की साहेब, माझ्या पिस्तुलातून गोळ्या उडत नाही, मी काय करू? बघा म्हणजे अशी अवस्था. आणि फायरिंग तर सुरू. आणि मग मला वाटलं की आपल्याला लागले तर आपल्याला इथून विड्रॉ करायला पाहिजे, आपलं पाठीमागं सरायला पाहिजे. पण मी जर म्हटलं की बा मला गोळी लागली ना आपण पाठीमागं सरू, आतमध्ये किती दरोडेखोर आहेत, त्या दरोडेखोरांनी आमच्या पोलिसांना पाठीला बंदूक लावून ठार केलं असतं. तर हे सगळं जग माझ्या डोळ्यासमोर फिरायला लागलं. त्यावेळेस माझी मुलगी राजलक्ष्मी ती 3 वर्षाची होते आणि आता रेडिओवर बडबड करतो तो मुलगा संग्राम, तो 2.5 महिन्याचा होता. आणि मग काय करावं? नाही म्हटलं बा आपण जर पाठीमागं सरलं तर काही खरं नाही. आम्ही फायरिंग करत राहिलो. दुसरी गोळी मला मांडीला लागली. फायरिंग करत राहिलो. एक दरोडेखोर तिथून पळत असताना 10 फुटावरून मी त्याला गोळी घातल्याने तो पडला. पण आतल्याने पुन्हा गोळीबार केला. माझ्या गडकीला तिसरी गोळी लागली. तोपर्यंत आमच्या पोलिसांना माहित नाही की साहेबांना गोळ्या लागल्या. आणि नंतर मग मी लोकांना सांगितलं की असं झालेलं आहे. आणि मग तो प्रकार पुन्हा सांगण्यासारखा नाही वगैरे. पण लिहायला कसं लागलो मी, तर या 3 गोळ्या उडाल्या. म्हणजे दरोडेखोरांनी हाताने बनवलेल्या गोळ्या उडत होत्या, पण आमच्या उडत नाही. मी शासनाला ज्यावेळेला अहवाल पाठवला त्यावेळेला हे लिहिलं की या अशा पद्धतीच्या गोळ्या आहेत, पुढं भविष्यात खूप धोकादायक ठरू शकतात. परंतु सगळ्यात एक मोठी चूक झाली. अडाणी शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळं सगळी केस लिहिली, कसं कसं घडलं ते लिहिलं, परंतु एक लिहायचं राहून गेलं. की ज्याच्यामुळे मला लेखक बनायची संधी मिळाली. त्यात लिहायचं असं राहून गेलं की हा छापा, दरोडेखोरांना पकडण्याचा छापा, हा पोलीस अधीक्षक म्हणजे आमचा वरचा बॉस पी.डी. जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घातला असं लिहायचं राहून गेलं. आणि मग जे ब्रह्मांड माझ्यावरती कोसळलं. आपण का पेपरला बातम्या वाचतो की दोन चोर पकडले, इन्स्पेक्टरनी पकडले, डीवायएसपीच्या मार्गदर्शनाखाली, एसपीच्या सूचनेवरून, डीजीच्या आदेशावरून, आपल्यावरून हे सगळं पेपरला येतं. हे सगळे झोपलेले असतात, पकडणारा वेगळा असतो. मी म्हणणार तो शेतकऱ्याचा पोरगा, मी गहू लावला, खूप चांगल्या जातीने प्रतीने वाढला, मी पेरलाय, मी वाढवलाय, कुणी पेरला तर पोरं म्हणजे खोपडे साहेबांनी. मी काही शेजाऱ्याचं नाव सांगत नाही, लोक सांगत नाही. अरे